मुंबई अहमदाबाद मुंबई गोवा हायवेवरती कशेडी पोलादपूर घाटात हा बनवलेला कशेडीचा बोगदा टनल. आज आपण त्या टनलमधून प्रवास करत आहोत. मुंबई गोवा हायवेवरती पोलादपूरच्या पुढे आल्यानंतर घाट चढून वर आल्यानंतर हा टनेल लागतो. हे पहा मित्रांनो, तुम्हाला टनेल दाखवतो मी आज. तसं नाही रे, असा मोबाईलच घाबरून खाली पडला होता माझा टनेलला. मित्रांनो, कधी पण फोर व्हीलर चालवताना ज्यावेळेस तुम्ही टनलमध्ये जाता त्यावेळेस गाडीची हेडलाईट चालू करायची आणि चारही पार्किंग इंडिकेटर चालू करायचे. बा मी चारही इंडिकेटर लावलेत, हेडलाईट चालू केला आहे. कारण कसं आहे, मागून जी गाडी येणार आहे त्याला आपली गाडी दिसली पाहिजे चालताना. हा खूप मोठा टनल बनवलेला आहे पोलादपूर घाट, याला कशेडी घाट पण म्हणतात. मुंबई गोवा हायवेवरती जो पोलादपूर घाट आहे त्या घाटामध्ये हा टनल बनवलेला आहे. इंग्रजीमध्ये त्याला टनल म्हणतात, मराठीमध्ये त्याला बोगदा म्हणतात. याला ठिकठिकाणी असे मधून डायव्हर्शन पण बनवावं लागले. जर काही गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर या बाजूस ट्रॅफिक त्या बाजूला वळवता आला पाहिजे. अशी यांनी 4 ठिकाणी मध्ये बनवलेले ते, या बाजूस त्या बाजू. हे पहा इथं एक आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे पहा असं डायव्हर्शन बनवायची गरज आहे, कारण हा टनेल 2 किलोमीटर लांब आहे. मुंबई पुणे रोडवरती 1 किलोमीटर टनेल आहे. आत्तापर्यंत 4 एक्झिट गेले. हे पहा 5वं एक्झिट चाललं आहे पाठीमागे. मुंबई गोवा हायवेवरती पोलादपूर घाटातील कशेडी टनेल असं याचं नाव दिलेलं आहे. हे फक्त जाण्यासाठी आहे, येण्यासाठी त्या बाजूनी रस्ता आहे. हे पहा 5वं हे गेलं, एक्झिट गेलं मधून डायव्हर्शन. जर गाडीला काही प्रॉब्लेम झाला, काही ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याच्याकरता याची गरज पडते. आपला टनेल आता संपत आलेला आहे. आमचा प्रवास चालू आहे मुंबईकडून गोव्याकडे. आम्ही चाललो आहोत गोव्याकडे, सावंतवाडी, रत्नागिरी, गोवा. हे बघा आपला टनेल चला भेटूया मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलचं नाव आहे काळे पाटील 1164.